4 धावा. ऑफसम साहेब यावेळेला बाहेर होता. मिड ऑफला फिल्डर आहेत. धाव तर मिळणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. चेक. हॅलो हॅलो चेक. ऑन साइड यावेळेला टर्न करायचा होता बॉल. शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहत आहोत. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे. आपण पाहतोय सध्याचा धाव फलक जवानमान मोठी देसाईचं 5 वरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा. शेवटची मॅच आजचा चौथ्या रजनीची. इथून जो जिंकेल तो मात्र सुपर 8 ला उद्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल वडोली बी संघाच्या अगेन्स्ट. प्रशांत तांडेला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. 3 बॉल मध्ये 5 धावा आलेल्या आहेत. फुल लेंथ आहे. मिड ऑफला फिल्डर. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. इम्पॉर्टंट मॅच आहे आजच्या रजनीची. ठीक सध्या आपण बघितलं तर वाजलेले आहेत 2:41 जवळपास 2:45. बॉल बाकी आहेत. पॉवर प्लेचे 2. खेचून मारलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचू शकणार नाही. येतोय जितेशच्या बॅट मधून चौकार. जितेशच्या बॅट मधून चौकार. धाव फलकावरती 9 या पहिल्या षटकातील. एक बॉल अजूनही बाकी. राहुलजी भोईर सर आपलं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेचे लाडके आयोजक सुभाषदादा पाटील, दत्तादादा पाटील, राजेशदादा पाटील, विजयदादा पाटील, जनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनापासून आभार. पायावरती बॉल होता. इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. धाव तर मिळाली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय नाबाद 9 धावा. सेकंड ओव्हरला होते सुरुवात आणि बॉलिंग मार्क वरती गिरीश. सौरभ आलेले. बॅकफुट पंच चांगला फटका. कव्हर पॉइंटला या 4 धावा. वरती पुन्हा खराब बॉल होता. ठीक आहे. शॉर्ट थर्डला काय फिल्डिंग केले. सुपर. प्रचित जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रशांत प्रवीण यांचे भाचे सुपर.
इनरेज आहे यावेळेला गिरीशला पण ऍक्शन मध्ये पाहतोय. सुपर इथेही फिल्डिंग. पहिला बॉल खराबच होता जो ऑप्शनचा फार बाहेर होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याला पंच केलं. 4 धावा तिथे आल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 2 डॉट बॉल आलेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. पूल केला आणि यावेळेला बॉल मिड विकेटला. समोर फिल्डर कॅच आउट. अजय मडवी. इंटरेस्टिंग ओव्हर असेल. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. जवळपास आता 3 वाजत आलेले आहेत आणि आजच्या या रजनीचा 8वा सामना. उद्या यायला विसरू नका. अंतिम रजनी या स्पर्धेची स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2025. अंतिम रजनीचा पहिला सामना असेल नारिले विरुद्ध शिरडोंबी. बॅकफुटला यावेळेला कट केलाय आणि पॉइंट मधून बॉल बॅकवर्ड पॉइंटला येतोय चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला फलंदाज बाद. 17ला दुसरा धक्का. 2 षटकांचा खेळ संपला. येतोय पार. जास्त आपण आता वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच सेट करा. बेतवडे टीम सुपर 8 साठीची ही मॅच आपण पाहतोय. प्री क्वार्टर. जितेश आणि आता जितेशच्या सोबतीला आकाश मात्रे मैदानाचा आत आलेला आहे. 3ऱ्या षटकाची सुरुवात होईल. उद्या अंतिम रजनीचा पहिला सामना असेल नारिवली विरुद्ध शिरडोंबी. सेकंड मॅच मध्ये आपण पाहणार आहोत उंबारली आणि खार्डी या 2 संघांना. थर्ड मॅच मध्ये RM11 सोनारपाडा आणि गौरीपाडा आणि 4th मॅच मध्ये वडोली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅचचा विनर. उद्या तुम्हाला ठीक 6 वाजता यायचंय. नारिवली आणि शिरडोंबी. उंबारली आणि खार्डी तुम्हाला 6:30. RM11 सोनारपाडा आणि गौरीपाडा तुम्हाला 7 आणि वडोली बी आणि या मॅचचा विनर. दिलेल्या वेळेवरती तुम्ही उपस्थित राहा. अंतिम रजनीमध्ये देखील तुम्हाला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने असतील. 17 for 2. हर्षल. अपील आहे यावेळेला. स्विच इटचा प्रयत्न होता जितेशचा
मात्र तो सपशेल अपयशी पाहायला मिळाला. पडल्याबरोबर बॉल थेट गेलाय विकेट किपरचा गिरीश हातामध्ये. चांगले मृदुंग आणि तबला वादक आहेत जे आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बेतवडे संघाकडून खेळत असताना डीप कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हर्षल फिरलाय बॉल, टॉपेज आहे, कॉल आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा, वेल टच कॅच, फलंदाज बाद. आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना 5व्या क्रमांकावरती जो असेल स्ट्रायकिंग एंडला. चार बॉल बाकी आहेत अजूनही. लेफ्टी बॉलर आहे, दॅट्स वाय लेफ्टी आलाय. मोठी देसाईचा शुभम. ऑन साइडला 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन द फिल्डर आहे, झेलची संधी आणि यावेळेला कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा इथे झेल सुटलेला आहे. ही महत्वपूर्ण मॅच आहे, या क्षणाला तुम्ही कॅचेस ड्रॉप करू शकत नाही. अठरा धावा, 3 विकेट आलेले, 3 बॉलचा खेळ बाकी. आकाशला प्रथमतः स्ट्राईक मिळते. त्याने मागचा मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता पण तेव्हा स्कोर देखील तेवढा नव्हता, कोणते प्रेशर नव्हतं. सध्या धावा बनवायच्या जितक्या येतील तितकं बेनिफिट असेल सेकंड इनिंग मध्ये त्यांच्या गोलंदाजांना. हर्षल लेफ्ट आर्म विकेट, खेचून मारलाय स्लॉक स्वीप, जो त्याचा पेटर्न शॉट आहे फिल्डर समोर आणि यावेळेला फलंदाज बाद. कॅच आउट. पाटील चांगली बॅटिंग केली होती वरुण पाटीलने. जेव्हा वाखण संघाच्या विरुद्ध पहिला सामना जिंकला होता, 15 धावांचं योगदान, 2 षटकार वरुणच्या बॅटमधून आले होते. या मॅच मध्ये या शुभम आणि वरुणला आता खेळावं लागेल. टॉप ऑर्डर मधील आकाश, मयूर, जितेश आणि अजय हे मात्र आता आउट झालेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल स्टंपचा फार जवळून गेलाय. एट इज डॉट बॉल. पाय आणि ऑफ स्टंप, आता ऍक्शन रिप्ले. लेफ्ट मध्ये विकेटने आले गोलंदाज. क्रीजच्या खोपऱ्याचा फार चांगला वापर हर्षलचा आणि ऑफस्टंपलाच पडला बॉल पण तिथून फिरला तो, त्यामुळे ऑफस्टंपला हिट केलं नाही. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती पाहायला मिळते आपल्याला 18 वरती. शेवटचा एक बॉल या षटकातील.
ऑन साईडला पूल करण्यात आला. हाफ आर्म पूल टिप्स कोलेगला फिल्डर आहेत. पहिली धाव तर वेगाने. सेकंडचा प्रयत्न होता पण थांबावं लागेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. 3 षटकांचा खेळ संपला. 19 धावा, 4 विकेटचं नुकसान. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय की मान्यवरांचा सन्मान होतोय. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करतोय की आजवर समालोचकांना बक्षीस मिळत आहेत, स्कोररला बक्षीस मिळत आहेत, अंपायरला बक्षीस मिळत आहेत. पण आज खेळाडूंना तर मिळतातच, प्रेक्षकांना मिळतात. पण आज ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या कॅमेरामॅनला बक्षीस मिळालेलं आहे. सो तुषारचं देखील अभिनंदन. आणि ज्यांनी बक्षीस दिलं ते दिलदार रिक्षावाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. बऱ्याच वेळेला कमेंट्समध्ये आपण पाहतो जर थोडंसं कॅमेरावर इकडे तिकडे झालं अथवा मग इंटरनेटचा इश्यू असला तरी कॅमेरामॅन आणि ज्या काही वाहिन्या असतात त्यांना त्यांच्यावरती बोटं ठेवली जातात. पण हे सर्व प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे आपण घर बसल्या या संपूर्ण स्पर्धा पाहतो. त्या कधीही पाहता येतात. त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायलाच हवं आणि त्यांचा आभार व्यक्त करायलाच हवं. सो तुषार, पुण्यवर्धन, सुनील चावरे या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. कुणाल आमचे ऑनलाईन सध्याचे अपडेटर आहेत, टेक्निकल एक्सपर्ट प्रथमेश गायकर. हो, यावेळेला बॉल पडलाय आणि फार बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. वरुण स्वतः एक लेग स्पिनर आहे आणि त्याच्या विरुद्ध हा मिस्ट्री स्पिनर आता आपल्याला पाहायला मिळतो. इंटरेस्टिंग बॅटल आहे. विष्णूच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय वरुण पाटील. धाव फलकावरती 20. सफल झालाय. हुक केल्या बॉलला, फाईन लेगच्या वरतून काढलाय डीप मध्ये बॉल. कपिल फार वेगाने बॉल वरती, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जवळपास आता अर्धी रात्र होतच गेली. पहाटेकडे आपण वळतोय. मात्र क्रिकेटचा थरार आजही आपापल्या संघाला समर्थन देण्यासाठी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. वरुणला सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय जो आता धावून आलाय, ज्याचा बॅटमधून चौकार आलाय आणि धावफलकावरती 25 धावा. ह्या काही धावा येणार आहेत त्याच आता माघाट पडतील बेतवडीला. विष्णूच्या अगेन्स्ट चौकार. हो, यावेळेला एक गॅप मध्ये बॉल चाललाय. कव्हर पॉइंटला पहिली धाव फार वेगाने. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा मिळतील इथे. डीप बाउंड्री आहे, थ्रो येईल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या आणि 2 धावांनी धावसंख्या 27 वरती. चौथ्या रजनीमध्ये जवळपास 70,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेमध्ये ऑनलाईन हजेरी लावली. त्या 70,000 प्रेक्षकांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, त्या सर्वांचं मनापासून आभार. मात्र उद्याही त्यामध्ये वाढ होईल. अंतिम रजनी. बॅकफुटला गेला होता, कट करायचं होतं. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. पहिली धाव तर वेगाने. सेकंडचा कॉल आहे यावेळेला. आणि आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. विकेट सॅक्रिफाईस शुभमची. वरुणला स्ट्राईक मिळते. फलंदाज बाद.
थँक्यू रिजे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि वरुणला मी जेव्हा जेव्हा पाहतो मला ही गोष्ट आठवते. या बॅटिंग ऑर्डरमध्ये ताकदीने मोठमोठे फटके खेळणारे बरेचसे फलंदाज आहेत, पण तुमचा बॅटिंग ऑर्डरमध्ये असा एक फलंदाज असायला हवा जो परिस्थितीला अनुसरून आणि विकेट टिकून खेळेल. तो आज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. वरुण पाटील. आता वरुण नाही तर खालून फटके येत आहेत आणि चौकारांची भाषा सध्या त्याची बॅट बोलत असताना 12ला वरुण पोहोचलाय, 32ला मोठी देसाई. बॉल बाकी आहेत अजूनही 2. समोर देखील फिरकीपटू आहे, स्वतः एक फिरकीपटू आहे, त्यामुळे योग्य तंत्राने सध्या बॅटिंग करत असताना 2 बॉल बाकी आहेत. विष्णू एका बाजूला अनुभव, एका बाजूला यंग टॅलेंट. बॅकफुटला पंच केल्या पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल. थोडासा फिल्डर येतोय पण आता पोहोचलाय. 2 धावा मिळत असताना आपण पाहतोय. मागच्या बॉलवरती कव्हर पॉइंटला होते, यावेळेला डिपिश कव्हरला आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर, त्यामुळे तो पोहोचला बरोबर. 2 धावांनी धावसंख्या 34 वरती. शेवटचा एक बॉल आहे आणि त्यालाही कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करेल वरुण. थँक्स टू GTC. उद्या परत भेटूयात अंतिम रजनीमध्ये. ऑल कॅमेरामॅन, टेक्निकल एक्सपर्ट, ऑनलाईन अपडेटर. थँक्स टू अंपायर्स, थँक्स टू ऑर्गनायझर्स. समोर खेळला मिड ऑफ आत आहे, बॉल चालला लॉंग ऑफला आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. काय बॅटिंग केली आहे. 8 बॉलमध्ये 18 धावांची उपयुक्त खेळी ती आपल्याला पाहायला मिळाली वरुण कडून आणि धावा फलकावरती सजल्या टोटल 38 धावा आणि 39 आव्हान लक्ष ठेवलंय बेतोडे संघासमोर. थँक्स टू ऑर्गनायझर्स, थँक्स टू अंपायर्स, थँक्स टू GTC, थँक्स टू डिस्क जॉकी DJ अँड थँक्स टू आमचे ऑल कॉमेंटेटर्स राहुलजी भोईर, नितीनजी कान. उद्या मात्र जरूर भेटू आपण अंतिम रजनीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री. आपण ऐकूयात नितीनजी कान सरांना या मॅचच्या लास्ट इनिंगमध्ये दोन्ही संघांना आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. मोठी देसाई संघाने आपण पाहिलं रियांशी 11. मोठी देसाई संघाने 38 धावा केले. 39 धावांचं लक्ष आहे. मोठी देसाई संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर तेजस्वी मात्रे यांच्याकडनं 21-21 हे पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल. सामना एन्जॉय करत असताना तेजस्वी मात्रे तुम्ही पाहतायत. मग अशी एक आयवा कॅच आली होती तेजस्वी मात्रेंच्याकडे, मात्र आकाश भोईरने थोडंसं मागे त्यांना खेचलं आणि त्यामुळे ती आयवा कॅच सुटली. चला बॅट्समन पाठवायचे लगेच. हरिराम शेठ पाटील सामना एन्जॉय करत असताना मनीष शेठ त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 39 धावांचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये आपण पाहतोय तो
गावदेवी बेतवडे बी संघाला बॅट्समन पाठवा लवकर. बेतवडे बी बॅट्समन पाठवा लवकर. बॉल मैदानातच आहेत. प्रसिद्ध पेलवान आपण सुभाष पाटील सुद्धा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बेतोडे गावचे त्यांचे हार्दिक स्वागत. कैलास तांडेल यांचे सुपुत्र 12वा खेळाडूच्या भूमिकेत लेजंड क्रिकेटर कैलासजी तांडेल. आज उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना पारितोषिक सुद्धा मिळालं 40+ मध्ये नागावच्या स्पर्धेमध्ये. चला चला सामना सुरू करा सर. प्रवीण आणि प्रशांत ही जोडी मैदान तुम्हाला पाहायला मिळते. 39 धावा करायचे आहेत. उपयुक्त 18 धावा या मॅच मध्ये बनवलेत वरुण पाटीलने आणि त्यामुळे मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालाय तो रियांश 11 जर्मन मोठी दिसते संघाचा. सुपर 8 मध्ये ऑलरेडी क्वालिफाय झालाय तो मयंक 11 वडोली बी. आणि तेजस्वी मात्र यांच्याकडनं विकेट हॅटिंगसाठी 21-21 हे पारितोषिक आहे मोठी दिसते संघाटी. पहिलाच बॉल जेल ड्रॉप. जितेश कडनं झाली चूक. पहिल्या मॅच मध्ये प्रवीण तांडेलने चांगली बॅटिंग केली होती त्याचा जेल ड्रॉप केला जितेशने. संदेश मात्र थोडेसे नाराज आहेत. टार्गेट जरी असेल तर मोठी दिसते संघ आहे सहजा मॅच सोडणार नाही. गोलंदाजी चांगली या टीमकडे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती. संदेश राईट मोर द विकेट. दुसऱ्यांदा कॅच. यष्टीरक्षक बीट थर्ड मॅन बीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिला चौकार आलाय. गोलंदाजी चांगली होती फिल्डरची साथ मिळत नाहीये बॉलर संदेशला. संदेश राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले आता पॉइंटच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार प्रवीण तांडेलच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती झेल ड्रॉप त्यानंतर 2 चौकार. बॉल संदेश गोलंदाजी मार्कवर.
समोर मारलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर प्रवीण तांडेलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावसंख्या 14. धावा धापलकरती लागलेत. 39 टार्गेट. पहिली कॅच सिद्धेशने सोडली प्रवीणची आणि त्यानंतर धावा येत आहेत. 2 चौकार 1 षटकार. संदेश राईट मोर द विकेट. आता चुकवणार नाहीये. तुषारने एक चांगला झेल टिपला आणि प्रवीणचा खेळ संपलाय. 14 वरती पहिला धक्का टीम बेतवडे बीला. चला बॅट्समन लवकर पाठवा. 19 बॉल मध्ये 25 सजुरी करायची त्या मॅच मध्ये. कपिल पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉल मध्ये 14 आले. 2 चौकार 1 षटकार. एकोणीस बॉल 25 सजुरी करायचे त्या मॅच मध्ये. 39 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी बेतोडे बी वडोली बी संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. मगाचे दुसरा संघ कोणता आहे जो उद्या सुपर 8 ची चौथी मॅच खेळेल? हा चांगला बॉल होता. 18 बॉल मध्ये आता 25 करायचे त्या मॅच मध्ये. पहिल्या षटकात धावा आल्या 14. फिल्डिंग लगेच सेट करायची. बेतोडे बी विरुद्ध आपण पाहतोय रियांश 11 मोठी देसाई. चौदा 18 बॉल 25 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. अठरा बॉल 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. आजच्या रात्री शेवटचे मॅच उद्या 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं. लक्षात घ्या नारिवली आणि शुडोन बी, त्यानंतर उंबारली विरुद्ध खार्डी, RM11 सोनापाडा विरुद्ध गौरीपाडा आणि चौथी मॅच वडवली बी विरुद्ध यातून विजेता. पहिलाच बॉल वाईट. धावसंख्या 15. 18 बॉल मध्ये 24 आता करायचे. 18 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मग असे प्रतीक राईट मोर द विकेट कोळेगाव एंड कडून. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 17 बॉल 24 या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रवीण बाद झाल्यानंतर कमबॅक करेल का बघायचे. रियांश 11 मोठी देसाई संघ. आता प्रशांत तांडेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर साबेस संघाला पराभूत केलं होतं गावदेवी बेतोडे बी संघाने. गोलंदाज प्रतीक राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न हलकसा अपील करण्यात आलंय मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण होईल बेतोडे बी संघावरती.
16 चेंडू आधी 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सचिन काळन यांना विनंती असेल आपण थोडं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. प्रतीक चांगली गोलंदाजी करत असताना अजून एक डॉट बॉल. 15 बॉल 24 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. प्रत्येक डॉट बॉल, तिसरा डॉट बॉल आलाय. पहिला वाईड होता, त्यानंतर 3 बॉल डॉट. पंधरा चेंडू 24 धावा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव अखेर मिळाली. चौथ्या बॉलवरती आपण पाहतोय 14 चेंडू आणि 23 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. कपिलला माघारी परतावं लागेल. मॅच ऑन. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर सागर पाटील, अजय मडवी 2 षटक येणं बाकी आहे. 13 बॉल 23 करायचे अजूनही. पहिल्या षटकात संदेशने 14 दिल्या होत्या. त्या संदेशने एक चांगला झेल टिपलाय कव्हर्सला. 13 बॉल 23. समोर मारलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काल अशीच मॅच झाली होती. लक्की मयंक 11, देसाई आणि गौरीपाडा. आता गौरीपाडा संघाने शेवटच्या बॉलवरती मॅच जिंकली. सागर पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल 17 इक्वेशन या मॅचचं. बारा चेंडू 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
गोलंदाज सागर ऑन साइडला टर्न केलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रशांत तांडेलच्या बॅट मधून आलाय चौकार. चेंडू 13 धाबा या मॅच मध्ये करायचे आहेत. गावदेवी बेतोडे बी विरुद्ध मोठी देसाई. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय सागरच्या. सागर गोलंदाजी मार्कवर, सेकंडला प्रशांत. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. दहा चेंडू 13 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. अशी मॅच कालही पाहायला मिळाली होती, मगाशीच उल्लेख केला. 10 चेंडू 13 धाबा करायचे आहेत. 12 जरी केल्या तरी बेतोडे संघ सामना जिंकेल. गावदेवी बेतोडे बी विरोधात मोठी देसाई. मिडऑफच्या वरून खेळायचं होतं, चेंडू बराच वेळ हवेत होता. एकच धाव मिळाली. 9 चेंडू आता 12 धावा करायचे आहेत. नऊ चेंडू 12 धावाची गरज. जबरदस्त मॅच, शेवटची मॅच. चांगला बॉल होता, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची समाप्ती होईल. 8 बॉल 12. मॅच ऑन. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. चांगला बॉल होता, थोडस खाली राहिलाय. थोडस चेहऱ्यावरती आनंद विष्णूच्या जरूर पाहायला मिळाला. मात्र 8 बॉल 12 करायचे आहेत. 11ही चालतात अजूनही. विकेट कमी आहेत गावदेवी बेतोडे बीच्या. प्रशांत दांडेल काहीतरी चर्चा करतायत. चला जास्त चर्चा नकोय, मॅच लगेच सुरू करायची. 8 चेंडू 12. एक मिनिट डीजेचे कौतुक करेल. खूप चांगलं संगीत चौथ्या रात्रीमध्ये उद्या ऐकायला मिळेल. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. एकच धाव मिळाली. तुषारने काय फिल्डिंग केली. मॅच जबरदस्त रंगतदार दिशेने. 7 बॉल 11. 10 चालतायत अजूनही. सात चेंडू 11 धावा. प्रत्येक बॉल नंतर बॅट्समनही चर्चा करतायत. सात चेंडू 11 धावाची गरज. 28 झाल्यात. 39 टार्गेट. 7 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. 10 जरी केल्या तरी सामना जिंकू शकतो. गोलंदाज सागर. सागर पाटील गोलंदाजी मार्कवर. आखून टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
क्षणी षटकार आलाय प्रशांत तांडेलच्या बॅट मधून. आता 6 बॉल मध्ये पास करायचे आहेत. 4 जरी केल्या तरी सामना जिंकेल बेतोडे बी. चला मॅच सुरू करा लगेच. सहा बॉल मध्ये पास करायचे. 4 जरी केल्या तरी सामना जिंकेल. चला मॅच सुरू करा प्लीज. चला मॅचचा एक रिदम असतो. अजय मडवी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल 5. अजय मडवी याने हा सामना जिंकून दिला तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज तेजस्वी मात्रे यांच्याकडे दिलं जाईल. चांगला गोलंदाज आहे बघायचे मात्र विष्णू आणि प्रशांत भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याही पाठीशी आहे. काय खेळलाय या मॅच मध्ये प्रशांत. प्रवीणची विकेट गेल्यानंतर एक जिम्मेदारी घेतली. 6 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. मोहनजी तांडेल रामदाजी तांडेल सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बेतोडे बी संघाचे खंदीत समर्थक रामदास तांडेल म्हटल्यानंतर क्रिकेटची प्रचंड आवड मोहन तांडेल यांनी एक काळ गाजवलेला आहे. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. माहितीये विष्णूला एक एक रन्स किती महत्वाचे आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 4 धावा करायचे आहेत. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल गावदेवी बेतोडे बी. पाच बॉल 4. येणारे 5 बॉल 4 करायचे. 3 जरी केल्या तरी सामना जिंकेल गावदेवी बेतोडे बी संघ. संघर्षाच्या शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तो भरपूर काही सांगून गेला या मॅच मध्ये. पाच बॉल 4 रन. कव्हर्सला क्षेत्ररक्षक संदेश मात्रेकडनं झेल सुटलाय की मॅच सुटली. आता तीन धावा पूर्ण आलेत. एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. 2 विकेट गेलेत. 5 म्हणजे 4 विकेटच घ्याव्या लागतील. हाच पर्याय आता मोठी दिसेकडे. 4 बॉल डॉट आले तरी बेतोडे संघ जिंकेल. फक्त विकेट शाबूत ठेवायचे. आता एकच पर्याय उडलाय मोठी दिसेकडे. क्या बात आहे. नाही विष्णू मला वाटतं टेस्ट क्रिकेट खेळतात. नाही एक धाव केली नाही तरी चालेल. 3 बॉल आहेत. 3 बॉल 3 विकेट गेले तरी सामना आता जिंकलाय. रिव्हर्स मारलाय आणि बेतोडे बी संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये. सूचना आहे मानव मॅच आम्ही घोषित करणार आहोत. विष्णू पाटील आणि प्रशांत तांडेला 500 रुपये कैलास तांडे यांच्याकडनं.